कृष्णामाई महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात सुरुवात. श्री सांगली गणपती पंचायत संस्था सांगली, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने कृष्णामाई महोत्सव प्रारंभ दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ते 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार आहे. हा सदरचा कार्यक्रम कृष्णामाई मंदिर सरकारी घाट येथे होणार आहे. त्यामध्ये पहिल्याच दिवशी युवराज आदित्य राजे, विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या शुभ हस्ते धर्मध्वजारोहण सोहळा करण्यात आला. यावेळी श्री 108 राष्ट्रसंत ज्ञानराज पद्म भास्कर, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज हे उपस्थित होते. त्याबरोबर मनोहर सारडा काकाजी व श्री गणेशदादा गाडगीळ, चेअरमन सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, स्वाती शिंदे, उर्मिलाताई बेलवलकर, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, महेंद्र भाऊ चांडाळे, लक्ष्मण भाऊ नवलाई व इतर मान्यवर व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी 5 वाजता गणपती मंदिर येथून ते कृष्णामाई मंदिर सरकारी घाट येथेपर्यंत जलकलश व कृष्णामाईसाठी साडी पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर कृष्णामाई मंदिर सरकारी घाटापासून ते सांगलीवाडी येथील त्रिशूल घाटापर्यंत नदीला साडी अर्पण करण्यात आली. त्यावेळी 21 जोडप्यांच्या सोबत पूजन करण्यात येऊन महाआरती व दीपोत्सव साजरा करण्यात आला. ऐतिहासिक असा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचे नियोजनही अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आले होते. आयर्विन पुलावरही अत्यंत चांगल्या प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार नितीन राजे शिंदे, युवराज आदित्य राजे, विजयसिंह राजे पटवर्धन, स्वातीताई शिंदे, उर्मिलाताई बेलवलकर, लक्ष्मण भाऊ नवलाई, राष्ट्रसंत ज्ञानराज पद्म भास्कर, डॉक्टर निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज व परमपूज्य गुरुवर्य श्री गुरुनाथ महाराज कोटणीस, महेंद्र भाऊ चांडाळे व इतर मान्यवर व भक्तगण उपस्थित होते. त्यानंतर परमपूज्य श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे प्रवचन व माऊली भजनी मंडळ प्रकाशनगर सांगली यांचे भजन व डॉक्टर निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे वचन असा कार्यक्रम झाला. आपत्कालीन व्यवस्था आयुष्यभर संस्था कुपवाड व अनिरुद्ध अकॅडमिक ऑफ डिझास्टर मॅनेजर तसेच स्वच्छता ठेवा निर्धार फाउंडेशन सांगलीकर व सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी आपल्या सुरेल आवाजात केले. सुंदर भव्य दिव्य आकर्षक लक्ष वेधून घेणारा कृष्णामाई महोत्सव 2025 यात्रा कृष्णामाईची आपल्या सांगलीची ती गणपती पंचायत खास कृष्णामाई महोत्सव मंगल सोहळा आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे, परिसराचं पवित्र आणि मंगल्य राखा. सर्व लोकप्रतिनिधी दिसले पाहिजे. भावानुसारेण सदा पुढं कलश आहे त्याला दोन्ही हात लावा. पुण्यां कृष्णवेणी वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षरान् समर्पयामि. हळदी कुंकू फुलं लावायसारखी काय सोय आहे का? कार्यकर्ते असले तर घ्या, आरती करून घ्या. अरे बाबा देवता नमः. कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. जयदीप जी या आणि श्रीफळ वाढवून आपल्या विविध मान्यवरांच्या हस्ते हा शुभारंभ या ठिकाणी होतो. गणेशराव गाडगे, अंके साहेब विसापुरे, जयदीपजी या, आपण या. जयदीपजी अकरणकर, सतीश, आपण या. हा विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवला जातोय. आलेल्या विविध संस्था संघटना मान्यवर खास या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे. विसापुरे हरिभक्तपरायण आंबे, आपण या. आपण या. अरविंद कुलकर्णी या, रवींद्रजी या. बाबू ते कोऑर्डिनेटर रवींद्र बेंडकडे या.
मनोहरबाई सारडा काकाजी. आणि महेंद्र भाऊ या. रुपेश कुबेर रुपेश या. आम्ही सर्व सांगलीकरांचं सहर्ष स्वागत. मध्ये रात्रंदिवस खऱ्या अर्थाने आपलं योगदान देणार आहे. आणि कृष्णामाईचा मान सन्मान करीत या ठिकाणी साडी कृष्णामाईला नेसवलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्याची ओटी भरलेली आहे व या ठिकाणी महाआरती करून गंगामाईची व कृष्णामाईची या ठिकाणी मान सन्मानाने पूजा केलेली आहे. खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून हे अभूतपूर्व कार्यक्रम हे पाहण्यासाठी सांगलीकर उत्सुक होते आणि बरेच दिवसाची ही सगळ्यांची इच्छा होती की सांगलीची पण एक यात्रा व्हावी. खऱ्या अर्थानं ही यात्रा या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी सर्व सांगलीकर मिळून मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही आरती व हे यात्रा या ठिकाणी साजरी करणार आहेत. या ठिकाणी दीप उत्सव सुद्धा झालेला आहे आणि रोज या ठिकाणी दीप उत्सव होणार आहे. सकाळी आपण सगळे होता आपल्या परमपवित्र भगवा ध्वज याचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शोभायात्रा ही या ठिकाणी गणरायाच्या चरणाला स्पर्श करून कृष्णामाईच्या चरणापर्यंत ही शोभायात्रा ही चांगल्या पद्धतीनं या सर्व सांगलीकरांनी काढली. खरोखर कृष्णामाई पुत्र म्हणून मी या ठिकाणी सर्वांचा आभारी आणि मनापासून ऋणी आहे. पूजनासाठी आणि त्या शोभायात्रेसाठी आपण सर्वांनी यावं हे या निमित्तानं मी आपल्याला निमंत्रित करीत आहे. तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण कृष्णामाईला साडी नेसवणार आहोत. म्हणजे ह्या किनाऱ्यापासून ते त्या किनाऱ्यापर्यंत. तसंच त्यांना मान सन्मानित करत त्यांची ओटी भरत जलपूजन करीत त्यांना एक मोठा हार या ठिकाणी आपण अर्पण करणार आहोत. तर खऱ्या अर्थानं हा सांगलीकरांचा सोहळा आहे आणि सांगलीकरांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येक जात धर्म पंथ संप्रदाय सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या आनंद सोहळ्यात आशीर्वादित व्हायचं आहे. आणि मी एक कृष्णामाई पुत्र म्हणून आपल्याला ही विनंती करीत आहे. धन्यवाद.